आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई शहर समुद्रकिनारी असल्यानं भूजलातील खारटपणा वाढण्यास आता सुरुवात। महापालिका मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीत वैज्ञानिकांनी लक्ष वेधलं, विविध उपाययोजना करण्याची तज्ज्ञांची शिफारस। मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा थेट 37.1 सेल्सिअसवर। पुढील 2 दिवस तापमान कायम राहणार। मुंबईकरांचा शनिवार आणि रविवार हॉट असण्याची शक्यता। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी या मिनी ट्रेनला आजपासून सुरुवात होणार। ट्रॅकमधील तांत्रिक बिघाडामुळे वनराणी काही काळासाठी बंद होती। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्यापासून 30 नवीन देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार। यामुळे विमानतळ हे 46 शहरांशी थेट जोडलं जाणार। प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून 24 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा चालणार। मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरिवली दरम्यान ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेवरील 300 लोकल रद्द असतील। मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महापालिकेला नोटीस। फुटपाथवर लागलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांसह महापालिकेकडून सुद्धा दंडाची आकारणी। 4 आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे बाजू मांडण्याच्याही सूचना, तर मुंबई हायकोर्टाच्या या सूचना। पीएमपीकडून महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं, महिला काँग्रेस शहर मंडळाची पीएमपीकडे मागणी। तर बस थांबे आणि बसमध्ये आपत्कालीन यंत्रणा आणि सीसीटीव्ही बसवण्याची मागणी। पीएमपी प्रशासनाला हे निवेदन। पुण्यातील वरंध घाट रस्ता 25 मार्च 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये सुमारे 1.25 महिना वाहतुकीसाठी बंद राहणार। तर हिरडोशी ते वरंधा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे हा निर्णय। मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महापालिकेला नोटीस। फुटपाथवर लागलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांसह महापालिकेकडून सुद्धा दंडाची आकारणी। 4 आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे बाजू मांडण्याच्या सूचना। मुंबई हायकोर्टाच्या या सूचना।